नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे 3 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग हे बघा, मी इथे एक चौकोन काढून घेतलेला आहे आणि त्यावरती मी गोपद्म काढून घेत आहे 4 ठिकाणी आणि त्याला आपण अशा पाकळ्यांचा आकार देणार आहोत. रांगोळी खूप सोप्या, सिंपल आणि युनिक आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही. त्यामधल्या रांगोळी तुम्हाला सगळ्याच आवडतील आणि तुम्हाला काढायला पण येतील. तर हे बघा, मी सगळ्या साईडनी असे गोपद्म काढून त्याच्या बाजूला पाकळ्या काढून घेतल्यात आणि मध्यंतरी मी निळ्या रांगोळीने असं एक पूर्ण गोल काढून घेतलेला आहे ठिपक्याच्या सहाय्याने मोठ्या, आणि ब्रशच्या सहाय्याने मी आतल्या बाजूला ओढून तिथे फूल तयार करून घेतलेलं आहे. आणि जे गोपद्म काढले होते त्यामध्ये मी हिरव्या रांगोळीने एक डॉट्स देऊन घेते आणि त्या गोपद्माच्या वरती पण आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. लाल रांगोळीने मी इथे देऊन घेते. सोपीशी आणि युनिक रांगोळी आहे. रोज त्याच रांगोळी कंटाळा येतो काढून, त्यामुळे आपण नवीन काहीतरी ट्राय करायचं. छोट्या छोट्याच आणि झटपट काढता येणाऱ्या रांगोळी आपल्या चॅनलवर मी अपलोड करत असते. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर हे बघा, इथे मी दुसरी रांगोळी काढते. 5 नंतर 3 आणि नंतर 1 असे ठिपके देऊन घेतलेत आणि त्यामध्ये आपण स्वस्तिक काढून घेत आहोत. हे बघा, तुम्ही उद्या शिवरात्रीला हे स्वस्तिकची रांगोळी जरूर काढा. हे बघा, मी त्याला अशा पाकळ्या काढून घेतल्यात म्हणजे स्वस्तिकचा आकार येईल त्यामध्ये. आणि बाहेरच्या साईडने आपल्याला असे पूर्ण 4ही साईडने तुरे काढून घ्यायचे आहेत. सोप्या आणि युनिक रांगोळी काढायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी मी व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इंस्टावर सुद्धा मी आपलं पेज तयार केलेलं आहे चॅनल, त्यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तिथे फॉलो पण करू शकता. अनुज डेली रंगोली या चॅनलने आपलं इंस्टावरती अकाउंट आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करा. हे बघा, मी इथे तुरे काढले होते, त्या तुऱ्यावरती 3 लाईनी मारून घेतलेल्या आहेत. दोन्ही साईडने पिवळ्या रांगोळीने आणि 2 साईडने लाल रांगोळीने. आणि त्यावरती जिथे पिवळ्या रांगोळीने लाईन काढल्यात तिथे लाल रांगोळीने मी एक ठिपका दिला आहे आणि जिथे लालने काढल्यात तिथे पिवळ्या रांगोळीने आणि मध्यंतरी असे ठिपके देऊन घेतलेत. खूपच युनिक आणि सुंदर सोपी रांगोळी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण ओम असं काढून घेऊयात. ही सुद्धा शिवरात्री स्पेशल रांगोळी आहे. आणि 4ही साईडनी मी असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेते आणि त्या डॉट्सला आपण प्रेस करून घ्यायचं आहे. हाताने करा किंवा असं रांगोळीच्या वाटीने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इथे इयरबडच्या सहाय्याने मी त्याला असा आकार देऊन घेते. तुम्ही बोटाच्या सहाय्याने सुद्धा करू शकता, खूप सोपं आहे. आणि दोन्ही साईडला अशा आपल्याला 2-2 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत प्रत्येकाच्या, आणि असं ते खालच्या साईडने ओढून अशी रांगोळी तयार करून घ्यायची आहे. सेम 4ही बाजूने आपल्याला असंच करायचं आहे. 2-2 साईडने डॉट्स देऊन खालच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. इथे मी दाखवते त्याप्रमाणे खूप सोपी आणि सुंदर रांगोळी आहेत मैत्रिणींनो. तुम्ही अवश्य ह्या रांगोळी काढू शकता आणि तुम्हाला काढता पण येतील. एवढ्या काही अवघड रांगोळी नाही आहे त्या. मी खूप सोप्या सगळ्यांना काढता येतील अशा रांगोळी काढत असते. आणि त्यावरती मी अशा ऑरेंज कलरने ठिपके देऊन घेते. तुम्ही कोणत्याही कलरने असे ठिपके देऊ शकता. आणि 2 साईडने पिवळे आणि 2 साईडने हिरवे डॉट्स दिलेत. त्यालासुद्धा मी खालच्या साईडने ओढून घेते आणि नंतर वरतीसुद्धा थोडंसं टोक करून घेते. हे बघा, या पद्धतीने. आणि त्यावरती छोटे छोटे डॉट्स. रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद.